नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण यवतमाळ येथील आझाद मैदानासमोर आलेलो आहे आणि या ठिकाणी आरोग्य कर्मचारी बेमुदत संपासाठी 19 ऑगस्ट पासून इथे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची काय मागणी आहे शासनाकडे। या ठिकाणी आपण किती दिवसापासून इथे आंदोलन करण्यासाठी थांबलेले आहात आणि तुमच्या मागण्या काय आहेत शासनाकडे? आम्ही इथे दिनांक 19 ऑगस्ट पासून इथे बेमुदत काम बंद आंदोलन केलेलं आहे। आम्हाला 13 मार्च 2024 ला GR निघाला की 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या लोकांना NHMचे जे कर्मचारी आहेत त्यांना नियमित स्वरूपात समायोजन करून घेण्यात येईल। परंतु GR निघून आज 16 महिने झाले, जवळपास 6 वर्ष होत आहे, तरी पण त्यांनी शासनाने आमची दखल घेतलेली नाही। फक्त 2 कॅडर त्यांनी समायोजित केलेले आहेत आणि आम्ही 11-12 तारखेला पण जुलैला तिथे आझाद मैदान इथे संप केलेला होता। तर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं होतं, पण लेखी स्वरूपात आम्हाला काही मिळालेलं नाहीये। त्यामुळे आमचं लवकरात लवकर समायोजन करावं किंवा मग आम्हाला लेखी स्वरूपात एक डेडलाईन द्यावी, यासाठी आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन इथे केलेलं आहे। एकच नारा, एकच नारा। 19 ऑगस्ट 2025 पासून बसलेलो आहे। आज आंदोलनाचा 8वा दिवस उगवलेला आहे, तरी सुद्धा कोणत्याही शासनाकडून किंवा आम्हाला लेखी किंवा असं दखल घेण्यात आलेली नाही आहे। आणि आमची प्रमुख मागणी आहे 10 वर्षावरील कर्मचाऱ्यांचे समायोजन आणि नंतर 10 वर्षाखालील जे आहेत त्यांना EPF किंवा रॉयल्टी बोनस आणि जे इतर राज्यात जो लाभ भेटत आहे तो आमच्या म्हणजे महाराष्ट्रातच का मिळत नाही आहे, तो मिळण्यात यावा। तुमचं समोरचं पुढचं पाऊल काय असेल? आतापर्यंत आम्ही फक्त याला बसलेलो आहे आंदोलनाला। आम्ही साखळी उपोषणाचा याच्यानंतर 3 तारखेपासून ठरवलेला आहे, परंतु साखळीत जर मानलं नाही तर आम्ही आमरण उपोषण आणि आंदोलन अधिक तीव्रतेने आणि रॅलीच्या स्वरूपातून सुद्धा आम्ही त्याचे नियोजन केलेले आहे। तर माझ्यासोबत आहेत डॉक्टर अंबादास धुळे साहेब आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ज्या आंदोलनाला इथं 19 तारखेपासून थांबलेले आहेत आणि त्यांचं पुढचं पाऊल काय आहे ते। खरं तर गेल्या काही दिवसापासून हे आंदोलन करण्याची वेळ का आली हे फार महत्त्वाचं आहे। तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कॅबिनेटमध्ये आमच्या NHM कर्मचाऱ्यांना कायम करा हा एक शासन निर्णय निघाला आणि हा शासन निर्णय कॅबिनेटने निगमित केला। परंतु गेल्या 16 महिन्यापासून हा शासन निर्णय कुठं दडपला जातोय का, की कुठे हे थांबलं जातोय, कुठे माशी शिंकलं जातोय, हे फार आम्हाला विचार करण्याची गरज पडलेली आहे। त्यामुळे हे आंदोलनाचं आम्हाला हिंसक वळण आज हाती आम्हाला घ्यावं लागलेलं आहे। काही आमच्यातले 2 कॅडर जे आहेत ते कायमस्वरूपी समायोजन केलेलं आहे, परंतु बाकीच्या कॅडरचं काय आणि किती दिवस आम्ही अशावर थांबायचं, त्यामुळे हे आंदोलनाची दिशा ही मागील काही दिवसापासून आम्ही ठरवली आहे। आज इथं आम्ही आंदोलनाला बसलो आहे। खरं तर पाहता आज आमचं एजबावची वेळ आलेली आहे। आज कंत्राटी म्हणून किती दिवस आम्ही कंत्राटी काम करायचं? आज 16 वर्षे, 20 वर्षे, 22 वर्षे आम्हाला इथं झालेली आहेत। किती दिवस आम्ही इथं काम करून आमचा उदरनिर्वाह भागायचा? कुठेतरी आम्हाला या शासनाने आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि आमच्या न्यायाच्या आम्ही या शासनाच्या प्रतिष्ठेत आहोत अशी आम्ही शासनाला विनंती करतो। आणि आपलं समोरचं पाऊल काय असेल? यानंतर या 1-2 दिवसामध्ये, या 2-3 दिवसामध्ये जर समजा या शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही नक्कीच इथून पुढे साखळी आंदोलन करू, साखळी उपोषण करू आणि उपोषणाला बसू। हे तीव्र आम्ही हत्या उपोषणाशिवाय थांबणार नाही। नाव सांगा। मी संजीवनी राऊत आहे, BCM म्हणून काम पाहते उमरखेडला। गेले अनेक वर्ष आम्ही या NRHM मध्ये आहे। शासनाने 1 वर्ष झाला GR काढला, पण त्या GRचा काहीही अंमलबजावणी होत दिसत नाही। तर मग आम्ही कुठपर्यंत वाट बघणार आहे या गोष्टीची, की आज करेल उद्या करेल? आमचं एजबार झालेलं आहे। आम्हाला त्या तुटपुंज पगारामध्ये आमचं काही होत नाही। आमचं घर त्या पगारावर आहे। कुठपर्यंत आम्ही विचार करणार आहे? आम्ही शासनाचा विचार करून आम्ही कोरोना काळामध्ये मला आठवते माझं बाळ 6 महिन्याचं असताना मी कोरोना काळामध्ये ड्युटीवर रुजू झाली। अशा वेळप्रसंगी जर आम्ही शासनाची विचार करत असेल तर शासनाने सुद्धा आमचा विचार करायला पाहिजे असं मला वाटते आणि लवकरात लवकर आमच्या परमनंट करण्याची प्रक्रिया सुरू करायला पाहिजे।